देशामध्ये गेल्या 1 महिन्यापासून विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे। त्याचबरोबर आदरणीय सोनम वांगचुक आणि दीपक दापके या दोघांनी या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन उभा केलं आणि त्याबरोबर सोनम वांगचुकजी उपोषणाला बसले। परंतु गेंड्याचं कातडी पांघरलेलं हे केंद्र सरकार या देशामधल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नागडं उघडं करण्याचं काम करत आहे। 20-21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या या नीट परीक्षा पेपरच्या प्रकरणामध्ये, तरी देखील या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा या ठिकाणी फक्त हे विद्यार्थी राजीनामा मागत आहेत। परंतु केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा न देता या ठिकाणी जो शांततेमध्ये चाललेला विद्यार्थ्यांचा लढा आहे, तो लढा या ठिकाणी दडपशाहीच्या मार्गाने पोलीस प्रशासनाला समोर करून या ठिकाणी या विद्यार्थ्यांना भरपूर असं मारलेलं आहे। जे विद्यार्थी या ठिकाणी मेले त्यांचं तर यांना काही दुःख नाही, परंतु या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुद्धा लाठीचार्ज केलेला आहे। या देशामध्ये या ठिकाणी दडपशाहीचं गुंडशाहीचं या ठिकाणी सरकार या ठिकाणी काम करत आहे। कारण यांच्याकडून अपेक्षा दुसरी आम्ही करू शकत नाही, कारण देशाचा गृहमंत्री हा तडीपार आहे, देशाचा मुख्यमंत्री हा तडीपार आहे, पंतप्रधान तडीपार आहे आणि हे असलं असताना या विद्यार्थ्यांनी यांच्याकडून अपेक्षा करणं गरजेचं आहे। या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली पाहिजे। धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे, तर नव्हे तर देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे।